अत्यंत गंभीर हा मुद्दा आता दिवसागणिक बनत चाललेला आहे आणि याच मुद्द्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेजी जोडले गेलेले आहेत। श्रीरंगजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आता दिवसेंदिवस बनत चाललेला आहे। एसटी प्रशासनानं पगार जो केलेला आहे कर्मचाऱ्यांचा 56%च केलेला आहे। प्रचंड नाराजी त्यावरनं आता उघड उघड पाहायला मिळते। आपण देखील सरकारवर या मुद्द्यावरनं टीका केलेली आहे। अनेक मागण्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या, ज्या प्रलंबित आहेत, गेले काही महिने सातत्यानं मागणी होतीये, तरी सुद्धा या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय की काय असं देखील दिसतंय। मात्र पगाराचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यासाठी। आपली या सगळ्या संदर्भातली भूमिका सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल। खरं तर सरकार आपली भूमिका पार पाडत नाहीये। मध्यंतरी जो संप झाला होता त्या संपामध्ये संपाच्या वेळी जी त्रिसदस्यीय समिती नेमली होती, त्या समितीनं उच्च न्यायालयाला लेखी लिहून दिलेलं आहे, वचनपत्र दिलेलं आहे की खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुद्धा 4 वर्ष जे निधी कमी पडेल तो द्यायला तयार आहे सरकार। आणि आता खरं तर सरकारने पळ काढलेला आहे, कारण गेल्या वर्षभराचा जर अभ्यास केला तर गेले वर्षभर सरकारने कधीच वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम दिलेली नाहीये। आणि ती तर जाऊ दे, सरकार सध्या फक्त सवलत मूल्य देत आहे, स्वतःकडचा एकही पैसा सरकारने दिलेला नाहीये। आणि आता या महिन्यात असं झालंय की वेतनाला लागतात 460 कोटी रुपये आणि नक्त वेतन द्यायचं असेल म्हणजे समजा पीएफ, ग्रॅज्युटी, बँक हे सगळं न देता नुसतं नक्त वेतन द्यायला 277 कोटी रुपये लागत आहे। आणि दिले किती 272 कोटी 96 लाख रुपये। आणि त्याच्यामुळे झालंय काय की या पैशामध्ये नक्त वेतन देता येत नाही। पुन्हा मध्ये विधिमंडळात लोकप्रतिनिधींनी प्रश्न घेतल्यामुळं 40 कोटी एसटी बँकेला दिले आणि पीएफ ऍडव्हान्ससाठी काही रक्कम वापरल्यामुळं आता म्हणजे 277 कोटी तर देऊ शकणारच नाहीत कर्मचाऱ्यांना नक्त वेतन। आणि म्हणून त्यांनी आता 56% वेतन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे एसटी प्रशासनाने। पण हा निर्णय अमानुष आहे, अमानवीय आहे। एक तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे, त्याच्यामध्ये 15,000 20,000 नक्त वेतन हातात येते, त्याच्यातले जर 56% जर तुम्ही द्यायला लागलात तर त्याच्या हातात मिळणार काय? 8-9 हजार तो महिना कसा काढणार? उपासमार होईल अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि येत्या 8-10 दिवसात जर हे राहिलेला पगार दिला नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो, जे अर्थ खातं बसलंय ना, जे तोडून पैसे देतं, ज्याने आपला शब्द पाळलेला नाही, त्या अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सरकारची बरोबर संघर्षाची भूमिका, आंदोलनाची भूमिका घ्या, प्रसंगी मोर्चा काढू। लिगल तर आम्ही करतोय, पण हे सुद्धा मार्ग अवलंबण्याशिवाय राहणार नाही। पण श्रीरंगजी, मला म्हणजे या अनुषंगानं खूप सारे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत। एकीकडे अनेक मागण्या सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या आहेत, ज्या मागण्यांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही। आपण सुद्धा आता मुद्दा मांडलात की तोडून सगळ्या गोष्टी दिल्या जातात, मात्र पगार वेळेवर होत नाहीत। हा मुद्दा तर पहिल्यापासूनच चर्चेत आहे। अजूनही हे पगार वेळेवर होतात का नाही याबद्दलची साशंकता तर आहेच। मात्र एसटी तोट्यात आहे, एसटीची अवस्था बिकट आहे, सातत्यानं सांगितलं जातं। परिस्थिती सध्या नेमकी काय? आपल्याकडे काय माहिती आहे? एसटी दैनंदिन फायद्यात आहे का एसटी तोट्यात आहे? अवस्था बिकट आहे का एसटी महामंडळाची? काय नेमकी त्याबद्दलची सद्यस्थिती आहे? नाही, हे कबूलच करावं लागेल की एसटीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे। म्हणजे एसटी मला तर वाटतं की आता तर 56% पगार दिला, अशीच परिस्थिती 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पगारच देता येणार नाही अशी परिस्थिती आहे। कारण एसटीचे दररोज 3 लाखांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी कमी झालेले आहेत। उत्पन्न जो आता साधारणतः 3 कोटी म्हणजे 2 कोटीवरती मध्यंतरी दिवसाचा घट होत होती दिवसाला, म्हणजे ताळमेळ बसत नव्हता, तोटा होत होता, तो आता 4 कोटीवरती गेलाय, 3-4 कोटी झालेला आहे। आणि संचित तोटा 10,000 कोटी वरती गेलाय, 7,000 कोटींची देणी बाकी आहे। अशा परिस्थितीत सरकारने आपला शब्द पाळला पाहिजे, कारण हे गरिबांचं वाहन आहे, हे निव्वळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाहीये। आज गरीब माणसाला, खेड्यापाड्यातल्या माणसाला एसटी शिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून त्यांना जर प्रवासाची सुविधा द्यायची असेल, त्यांना चांगली सोय द्यायची असेल, त्यांचं जीवन सुरळीत करायचं असेल तर एसटीची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारने लक्ष दिले पाहिजे। मला आपल्या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे, बघा की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांना अजून 46% मिळतोय।
आमचं 20 ते 24 साधारणतः 2300 कोटी रुपये फरक आहे वेतनवाढीचा, तो दिलेला नाही आहे. हा. घरभाड्याचा फरक दिलेला नाहीये. एसटी कर्मचारी आणि पगारही वेळेवरती देणार नाही तुम्ही. काय चाललंय, काय सरकार कुठे चाललेलं आहे? मी सांगतो, यातला झारीतला शुक्राचार्य अर्थ खात्यात बसलेला आहे. अर्थ खात्याचे जे सचिव आहे ओमप्रकाश गुप्ता, ते नेहमी तुडून पैसे घेत आहेत. आता ऍक्च्युली यांनी जे 272 कोटी 96 लाख दिले ते म्हणजे बजेटरी तरतुदीप्रमाणे दिले. ऍक्च्युली बजेटरी तरतुदीमध्ये 312 कोटी रुपये शिल्लक होते, तरी या माणसाने पैसे कमी दिले. खरं तर याला जबाबदार तो आहे. सरकारचं नियंत्रण नाही आहे, अर्थमंत्र्यांचं नियंत्रण नाही आहे, असं याच्यातून सिद्ध होत आहे. बरं श्रीरंगजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा होता, तो म्हणजे 36 वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती एसटी प्रशासनाकडनं प्रवाशांना दिल्या जातात, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला प्रवासी असतील ज्यांना सवलत दिली जाते, आणि आणखीन 34 वेगवेगळे प्रकार आहेत. तर या ज्या सवलती दिल्या जातात त्याची भरपाई सरकारकडनं एसटी प्रशासनाला दिली गेलेली आहे का? आणि जर दिली गेली असेल तर त्या भरपाईमुळे कदाचित हा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना आटोक्यात येऊ शकतो असं वाटतं का? नाही, ही भरपाई सरकार देते, पण ती कमी देते. म्हणजे ऍक्च्युली 350-400 कोटी रुपयापर्यंत सवलत मूल्य होतं. देतात किती? 300 कोटी. आता तर 272 कोटी 96 लाख दिले. मध्यंतरी फक्त 2च वेळा 350 कोटी दिले, नाही तर 300 कोटीच्या आतमध्ये त्यांचा 300चा आकडा तो पार होत नाहीये. आणि आतापर्यंत निव्वळ सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती 1075 कोटी रुपये झालेली आहे. आता ते त्यातले फक्त आता यावेळी आता 928 कोटीची गेल्या महिन्यात मागणी केली होती, त्यातले दिले 272 कोटी रुपये, म्हणजे ते पूर्ण पैसे दिले जाते. त्याच्यामध्ये आता 1075 कोटी शिल्लक आहे, ते सरकारने द्यायला पाहिजेत ना. तुम्ही सवलती देताना सवलती जरूर द्या, जनतेला सवलती द्यायला आमचा विरोध नाही, पण पैशाची प्रतिपूर्ती करायला पाहिजे ना. महामंडळ कसं चालणार? महामंडळ आता इंधनाचे पैसे 100 कोटी इंधनाचे थांबलेले आहेत, कर्मचाऱ्यांचं सोडून द्या, स्पेअर पार्टचे पैसे थांबलेले आहेत. बरोबर. अहो, सगळ्यात म्हणजे वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती केली जात नाही. म्हणजे आज कर्मचाऱ्यांनी उपचार कसे करायचे? आज घर भाडं आता 56% पगार दिल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या घराचा जो हप्ता आहे तो देता येणार नाहीये. अतिशय विदारक. आणि याच्यातून काही बरं वाईट झालं, एक तर एसटी हा रस्त्यावरचा धंदा आहे. चालक आमचा जो रस्त्यावरती चालतो तो समाधानाने चालला पाहिजे. तो टेन्शन मध्ये असेल तर कसं तो सुरक्षित सेवा होईल, लक्षात घ्या. म्हणून सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आम्ही सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांना आवाहन करतोय आपल्या माध्यमातून, सगळ्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर टीका करण्यापेक्षा जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसला पाहिजे त्याला जाब विचारला पाहिजे, आणि त्याच्यासाठी संघर्षाची आणि आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे, असं मला आपल्या माध्यमातून सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना सांगायचं आहे. ठीक आहे श्रीरंगजी, मी येतो आपल्याकडे. आपण गुणरत्न सदावर्ते यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती. गुणरत्न सदावर्ते या सगळ्या संदर्भात काय म्हणतायत ते आपण ऐकूया, आणि मग मी पुन्हा एकदा श्रीरंग बर्गे यांच्याकडे येतो. व्यवस्थापकीय संचालक कुसेकर साहेबांना सुद्धा बोललो, जे एमडी आहेत कुसेकर साहेब सचिवांना सुद्धा बोलले, आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर, मी म्हणालो की किती दिवसात, त्यांनी सांगितले जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस, कारण सरकारकडून जे पैसा येणे ते आता 1000 कोटी रुपये, म्हणजे आज एकाच पगाराचा विषय नसून ते उद्याच्या पगाराचा सुद्धा आहे, आणि लवकरात लवकर पगार येईल, पैसे येतील, कारण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री हे कष्टकऱ्यांच्या बाजूचे आहेत. तर गुणरत्न सदावर्ते देखील काय म्हणतायत ते सुद्धा आपण ऐकलं. पण श्रीरंग बर्गे यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाणार आहे. श्रीरंगजी, आपण म्हणालात संघर्ष आता अटळ आहे, जर पूर्तता झाली नाही या सगळ्या मागण्यांची तर संघर्ष नेमका आता कसा असणार आहे, स्वरूप काय असणार आहे? कारण आपला किंवा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा, संघटनांचा संघर्ष कोणत्या स्वरूपाचा असेल? रस्त्यावर उतरून हा संघर्ष केला जाईल का? कारण तुमचा संघर्ष ज्यावेळेला रस्त्यावर येतो त्यावेळेला कुठेतरी ओढाताण होते सर्वसामान्य प्रवाशाची. तुमची सुद्धा इच्छा नसते की त्या सर्वसामान्य प्रवाशाची ओढाताण हो किंवा त्यांना अडचण हो, पण पर्याय नसल्या कारणामुळे तुम्हाला ते करावं लागतं. पण मग काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे आता? हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, सरकारने सवलत मूल्य रक्कम जर दिली 1075 कोटी रुपये, तर सगळा वेतनाचा प्रश्न तरी सुटते, बाकीचे प्रश्न प्रलंबित राहणार. सरकारने जी देणी आहे, कोर्टात सांगितलंय ना, न्यायालयात सांगितलं ना, खर्चाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ, मग ती का देत नाहीत? आमचा पीएफ थांबलाय, ग्रॅज्युटी थांबलेली आहे, बँकेचं कर्ज थांबलेलं आहे, LIC थांबलेलं आहे, वैद्यकीय बिलं थांबलेली आहे, आणि या सगळी देणी जर सरकारने दिली नाही तर मग संघर्ष करण्याशिवाय काय पर्याय आहे? आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो,
की अर्थ खात्यातले जे अधिकारी आहेत ते मुद्दाम तोडून रक्कम देत आहेत आणि त्यांना मला सरकारने पण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, कारण सरकारची प्रतिमा सुद्धा याच्यामुळं बिघडते. मेसेज काय जातो जनतेमध्ये, हे कबूल करतात आणि देत नाहीत, हे न्यायालयात कबूल करतात आणि देत नाही. सरकारची प्रतिमा जर डागावायची नसेल तर त्या अधिकाऱ्यांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे. अन्यथा आम्ही कुठल्याही परिस्थितीत, मी जेवढे सोबत येते तेव्हा सगळ्याला लोक सोबत घेऊन या अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संघर्ष छेडणार. आणि मला खात्री आहे की आमचे सगळे कर्मचारी आता पिचलेले आहेत, वैतागलेले आहेत. सोशल मीडियावर सांगतायत ते संप करा, बंद करा, पण मला असं वाटतं की सगळ्यात आता किती वेळा संप करणार. सगळ्यात मोठा मार्ग जो आहे तो या मंत्रालयावर मोर्चा काढायचा आणि अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांना जाब विचारायचा, अर्थमंत्र्यांना जाब विचारायचा. हे महत्वाचं आंदोलन आहे असं मला वाटतंय. ठीक आहे श्रीरंगजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मागण्या आहेत त्या मांडल्यात त्याबद्दल. आणि आशा करूया आपण की लवकरात लवकर जे प्रश्न आहेत प्रलंबित एसटी कर्मचाऱ्यांचे त्या प्रश्नांबाबत काहीतरी सकारात्मक उपाययोजना किंवा सकारात्मक तोडगा निघेल आणि एसटी कर्मचाऱ्यांना जो हक्काचा त्यांचा पगार आहे तो नियमितपणे मिळू शकेल. इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आपण करूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.